नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. राजमाता जिजाऊ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बस सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईच्या विधिमंडळाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला. आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या 3000 बसेस महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत आणि या बसमुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित, आरामदायक आणि जलद प्रवास करता येणं शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंत्रीगण, आमदार श्वेता महाले तसंच लोकप्रतिनिधी, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकभवनातील दरबार हॉलमध्ये उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती. AI लिव्हिंग लॅब उपक्रमातनं विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचं प्रशिक्षण मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तर कौशल्य विभागाच्या दक्ष आणि नुकतेच आकाराला आलेल्या महिमा योजनांमुळे राज्यामध्ये कौशल्य विकासाचं नवं पर्व सुरू झालंय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अशाच पद्धतीने पुढे न्यायच्या असतील तर यात सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं ह्युमन रिसोर्स हा महाराष्ट्रामध्ये तयार करणं गरजेचं आहे. स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन महाराष्ट्र, तुमच्या प्रत्येक निर्मितीला, कल्पकतेला आणि कष्टाला वाव देण्यासाठी राज्य शासन सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण राहावं यासाठी सुरक्षित आणि गुन्हेमुक्त शहरं करण्यावरती राज्य सरकारचा भर आहे. यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करते. येत्या काळात सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचं जाळं मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. शहरांमधील खासगी सीसीटीव्ही डेटाचा गुन्हे तपासासाठी उपयोग करणं आणि AI आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी महामंडळाची निर्मिती करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अंमली पदार्थांच्या जाळ्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांना शोधून काढून परत पाठवण्यासाठी आता डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम कार्यान्वित करणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वारंवार सहभाग असणाऱ्या गुन्हेगारांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्यात, असं देखील फडणवीस म्हणाले. मकोका लावणं सुरू केलेलं आहे आणि याही आयुक्तालयाला सूचना देण्यात येतील की मकोकामध्ये ज्यांचे केसेस फिट होतात, वारंवार गुन्हे करणारे, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. तडीपारीत ज्यांचे गुन्हे फिट होतात त्यांना तडीपार करण्यात येईल. या संदर्भात कडक कारवाईचे आदेश हे आपण निश्चितपणे देऊ. मुंबईच्या BKC येथील MMRDA मैदानावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते GENO पिक्सेल प्ले अँड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य शासन क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभिनंदन केलं. पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनी देखील दमदार कामगिरी करून कुस्ती रसिकांची मनं जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजेते आणि उपविजेत्यांचं अभिनंदन केलं. वाघोलीमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीचे सामने रंगले. भव्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे या स्पर्धेला विशेष उठाव प्राप्त झाला, असं देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाले. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत वर्ग 2 पदावरती नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून आसावरी जगदाळेंच्या वर्ग 2 पदाला मंजुरी देण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते आणि पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत आसावरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं. नियुक्तीपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे आसावरींचं अभिनंदन केलं. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.